आजची गोष्ट आहे टीकेची गोष्ट. छबडी आज रडत घरी आली. 4 दिवस ती उदास वाटत होती आईला, पण आज मात्र ती अगदी हमसून हमसून रडत आली आणि आल्या आल्या आईच्या गळ्यात पडून म्हणाली, मी नाही जाणार आहे उद्यापासून शाळेत, मला नाही जायचं आहे. थोड्या वेळाने शांत झाल्यावर आईने तिला विचारलं, काय झालं? ती म्हणाली की मला सगळेजण चिडवतात, मी बुटकी आहे. डुबरी डुबरी म्हणून चिडवतात, बुटकी बुटकी म्हणून चिडवतात, जाडी जाडी म्हणून चिडवतात, मला नाही जायचं शाळेत. अगं पण तू शाळेत गेली नाहीस तर तू शिकणार कशी? आणि मग तू बाबांसारखी हुशार आणि बुद्धिमान कशी होणार बरं? ठीक आहे, मग मी शाळेत जाईन, पण मी खेळणार नाही. खेळताना ना फुटबॉलमध्ये ना मी खूप सगळ्यांच्या मध्ये येते. सगळेजण म्हणतात तू काय गं पायात येते, बाजूला सर. आणि मी गोल करायला गेले ना तर खरंच माझा जोर पुरत नाही. लांब पाय असले की कसे मस्त लांब आपल्याला बॉल टाकता येतो, मला तसं करताच येत नाही. आणि मग मला असं वाटतं की माझ्यामुळे टीमच हारते. असं नाही व्हायला पाहिजे, मी नाही खेळणार आता. ठीक आहे, हरकत नाही, आपण बघू उद्या. आई तिच्याबरोबर दुसऱ्या दिवशी शाळेत गेली. तिने शिक्षकांशी चर्चा केली, खेळाच्या शिक्षकांशी चर्चा केली. आणि मग नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर तिने छबडीला सांगितलं, हे बघ छबडे, आपण ना आता छान एक प्रयत्न करूयात. तुझं अजून वाढीचं वय आहे, अजून तुझी उंची वाढू शकते. आपण योग्य तो पर्याय निवडूयात, योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊयात, योग्य तो प्रशिक्षक आपण तुझ्यासाठी निवडूयात. आहारात थोडेसे बदल करूयात. तू थोडेसे दोरीच्या उड्या, लोंबकाळणं असे काही आपण घरगुती उपाय करूयात. तुझी उंची नक्की वाढेल, पण खेळ सोडू नकोस. तुला माहिती आहे का तुझं शरीर किती लवचिक आहे? मी शिक्षकांशी बोलली आहे, जिम्नॅशियम तुला नक्की जमेल आणि त्यामध्ये तुला तुझा फोकस, तुझा कॉन्फिडन्स आणि तुझी एकाग्रतासुद्धा वाढणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर. आणि मग आमची छबडी खेळामध्ये पण छान आणि अभ्यासामध्ये पण छान. 10वी पास झालेली छबडी सेंड ऑफला शाळेमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये ही गोष्ट सांगत होती. आणि शेवटी तिने असा विश्वास व्यक्त केला की त्यावेळीच मला जे शिकायला मिळालं, लोक स्तुती करतील किंवा निंदा करतील, त्याला कसं घ्यायचं, त्याला कसं रिस्पॉन्ड करायचं आणि स्वतःची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची, हे मला आता समजलं आहे. लोक आपल्याबद्दल काय बोलतात यापेक्षा ते बोलणं आपण मनावर कसं घेतो आणि त्यावर कोणते विचार करतो आणि प्रतिसाद देतो, हे महत्त्वाचं आहे. अल्बर्ट एलिसने सांगितलेल्या काही तत्वांपैकी हे दुसरं तत्व. मागच्या वेळेस आपण अस्वस्थतेवर पाहिलं, आता आपण टीकेवर, क्रिटिसिझमवर पाहिलेलं आहे. टीका चांगली पण असते आणि वाईटही असते. ती आपली उन्नती पण करू शकते किंवा ती आपलं खच्चीकरण पण करू शकते. त्याच्यामधून बाहेर पडून त्याच्यातनं योग्य ते घेऊन आपण पुढे जायचं आहे. शिवाय टीका कोण करत आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. टीकेसाठी म्हणून टीका करणारे, आपलं चांगलं नाही होत म्हणून दुसऱ्यांच्या चांगुलपणावर टीका करून त्यांचं खच्चीकरण करून पाहणारे, अशी विविध प्रकारची लोकं जगामध्ये असतात. कोणाचं मनावर घ्यायचं, कोणाचं नाही, हे आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे. तसेच पालकांनी लहानपणापासून आपल्या पाल्याला याचे धडे दिले पाहिजे. आपण आज शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पिअर प्रेशर असतं, तिथे ऑफिसेसमध्ये, इव्हन आपण ज्येष्ठ नागरिकांच्या संघामध्ये पण पाहू शकतो. टीका अगदी सहज होत असते, स्तुती पण होत असते, पण टीका इतकी सहज होते कारण मन पटकन ते टिपत असतं आणि बोलायला मनाला फार आवडतं. तेव्हा आपण टीकेकडे टीका न बघता शब्द, त्यातले भाव, अर्थ आणि आपल्याला आपल्या आयुष्यात ते किती घ्यायचे आणि त्याच्यावर काय करायचं, एवढाच अवेअरनेस आणायचा आहे. थँक्यू.